ओके. ऍडमिशन फॉर्मची लिंक इथे देण्यात आलेली आहे. जे युट्यूब ऑडियन्स आहेत, तुम्हाला ही जी लिंक आहे ती तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ऍडमिशन फॉर्म असं दिलेलं आहे, तिथेही तुम्हाला लिंक मिळेल. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर करतो माझी. आता पहिली गोष्ट म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साईन इन पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, मोस्ट 99% जणांचा गुगल जीमेल आय डी असतो. तर तुम्ही त्या ब्राउझरमध्ये साईन इन पाहिजे. राईट. किंवा तुम्ही साईन इन नसाल तर तो तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड विचारेल आणि साईन इन करून घ्या तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे ईमेल चुकीचा एंटर होण्याचा युजली प्रश्न होत नाही, कारण ईमेल इथेच रेकॉर्ड होतो. फक्त एक काळजी घ्या की तुमचा अकाउंट हे जीमेल असू द्यात, नंबर 1. आणि नंबर 2, तुमचा इनबॉक्स हा फुल असण्याची गरज, फुल नकोय. कारण आम्ही 3-4 इश्यूज मध्ये डील केले की इनबॉक्स फुल असल्यामुळे आम्हाला कॉन्टॅक्ट नाही करता आला, आम्हाला फोन वगैरे करावे लागले, लाईक दॅट. त्यामुळे प्लीज मेक शुअर दॅट युअर इनबॉक्स इज नॉट फुल. ठीक आहे. आणि हा जो ईमेल आय डी द्याल हा 7 मंथ साठी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. त्याच्यानंतर झूम मध्ये तुमचं जे अकाउंट काढलं जाईल ते सुद्धा ह्याच ईमेल आय डी काढलं जाईल. त्यामुळे हा विचार करून ईमेल आय डी द्या. हा नंतर एक्सटिन्युएटिंग सर्कमस्टन्सेस असल्याशिवाय म्हणजे नाहीच बदलता येणार नाही. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम सांगायची गरज नाहीये. समजा मला फॉर्म भरायचा आहे तर माझं फर्स्ट नेम योगेश्वर आहे, माझं मिडल नेम विद्याधर आहे. तुमच्या नेमिंग कन्व्हेन्शन मध्ये मिडल नेम नसेल तर NA असं टाका, नॉट ऍप्लिकेबल. आणि तुमचं लास्ट नेम टाका. आणि त्याच्यानंतर तुम्ही असा कॉन्टॅक्ट नंबर द्या ज्याच्यावर व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप ग्रुप कंपल्सरी आहे, त्यामुळे अगदी सोशल मीडियावर नसालच तुम्ही तरी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल कंपल्सरी, हे लक्षात घ्या. आणि इथे युजली कसं असतं माहिती का, काही काही लोकांचं असं असतं की 2 सिम वापरतात, कॉलिंगसाठी एक सिम, डेटासाठी एक सिम. तर मग तुम्ही व्हॉट्सअप तुमच्या ज्या सिम कार्डवर रजिस्टर्ड आहे तो नंबर तुम्ही द्यायला पाहिजे. याचं कारण काय, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला इन्व्हिटेशन लिंक पाठवाल, तुम्ही फी भरलीत आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली तर ती रिक्वेस्ट जनरेट होते आणि आम्ही अप्रूव्ह केल्यावर तुम्ही ग्रुपमध्ये इन होता. तेव्हा आम्ही हे व्हेरीफाय करतो की हा फोन नंबर आणि फॉर्म मध्ये आलेले नंबर याच्यापैकी तो मॅच होतोय ना. आणि तो मॅच झाला नाही तर मग परत आम्हाला तुम्हाला रीच करावं लागेल की कुठला फोन नंबर आहे, वेगळा फोन नंबर का दिला वगैरे. त्यामुळे ज्या फोन नंबरवर व्हॉट्सअप आहे तोच फोन नंबर द्यायचा. आणि हा व्हेरीफाय म्हणजे फॉर्म मधला नंबर आणि तुम्ही व्हॉट्सअप ज्या नंबरनी जॉईन करताय किंवा ज्या नंबरवर रजिस्टर केलेल्या व्हॉट्सअपनी जॉईन करताय तो व्हेरीफाय केला जाईल. प्लीज याची नोंद घ्या. सेम विथ ईमेल आय डी. त्यानंतर बर्थ डेट टाकायची. ती आता तुमची आहे ती ऑब्व्हियसली तुम्ही टाकायची. मला फॉर्म भरायचा असेल तर मी कसा भरतोय असं मी तुम्हाला दाखवतोय. 1986 जुलै 20. त्याच्यानंतर जेंडर मेल, फिमेल किंवा अदर जे ऍप्लिकेबल असेल ते. आणि त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, तुम्ही स्टुडंट आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात का अदर आहात. त्याच्यामध्ये स्टुडंट म्हणजे करंट कुठल्या तरी कॉलेजमध्ये जात असला पाहिजे, वर्किंग प्रोफेशनल म्हणजे करंट कुठेतरी तुम्ही काम करत असला पाहिजे. अदर म्हणजे काय, हे दोन्ही नसलेले अदर. मग त्याच्यामध्ये जॉब सिकर्स येतात, जे फ्रेशर आहे, ज्याने अजून जॉब केलेला नाहीये, असे वर्किंग प्रोफेशनल ज्यांनी सॅबेटिकल लिव्ह घेतली आहे स्किल सेट अपडेट करायला, किंवा त्यांचा ले ऑफ झालाय आणि ते आता स्किल सेट अपडेट करून जॉब शोधतायत, हे सगळे अदर मध्ये. स्टुडंट म्हणजे करंट स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल म्हणजे करंट वर्किंग प्रोफेशनल. आणि तुम्ही करंट स्टुडंट आणि करंट वर्किंग प्रोफेशनल नसाल तर तुम्ही अदर मध्ये येता. आता याच्यामध्ये एक केस आहे, तुम्ही जर का शिक्षक असाल तर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल सिलेक्ट करायचं, कारण ह्या क्लासला अनेक कॉलेजेसचे प्रोफेसर, त्याच्यानंतर अनेक प्रायव्हेट क्लासचे ओनर्स शिकून गेलेले आहेत. त्यामुळे वर्किंग प्रोफेशनलच कन्सिडर करायचं. त्यामुळे आता मला वर्किंग प्रोफेशनल कन्सिडर करणार. आणि मग नेक्स्ट म्हटलं की तुमचं कंपनीचं नाव काय, तर माझं कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी. आणि एक्सपिरियन्सची रेंज विचारली. मला माहिती आहे काही काही जणांना एक्सपिरियन्स डायरेक्ट डायव्हर्ज करायला आवडत नाही, म्हणून मी तुम्हाला पिन पॉइंटेड विचारत नाही, 7 का 8 ते सांग रेंज दिली. याचा वापर आम्ही कुठे करतो माहितीये का, ऑडियन्सला समजावून घेण्यासाठी आणि आमचा बेस तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यामुळे 1 to 5 आहात का, 5 to 10 आहात का, 10 to 15 आहात का, 15 to 20 आहात का, 20+ आहात. मी आता 14 इयर मध्ये 10 to 15 मध्ये असं द्यायचं. आणि जर का तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला 3 फील्ड भरावी लागतील.
की तुमच्या कोर्सचं नाव विचारलं जाईल की तुमचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे का बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे का MSc टेक आहे. वेगवेगळ्या नावाचे कोर्सेस असतात. तुमच्या कोर्सचं नाव द्यायचं, तुमच्या कॉलेजचं नाव द्यायचं आणि तुम्ही कुठल्या इयरला स्टडी करताय, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे द्यायचं. एमटेक असेल तर फर्स्ट आणि सेकंड इयरच असतं, त्यामुळे प्रश्न येत नाही. बॅचलर असाल तर 1 2 3 4 पैकी कुठलं तरी एक द्यायचं. ठीक आहे. आता मी परत एकदा मागे जाऊन माझं वर्किंग प्रोफेशनल करतो आणि माझ्या कंपनीचं नाव कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी आहे. आणि आता नेक्स्ट पेजला गेलात तर इथे फीची फक्त इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला की आपली फी जी आहे ती 11,800 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर मी हे आधी सांगून घेतो की फी नॉन रिफंडेबल आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि मी क्लासचे सगळे रूल्स ऐकलेले आहेत आणि मी त्याला ऍग्री आहे याला तुम्ही यसला लाईक करायचं. आणि त्याच्यानंतर इथे तुमच्या बँकेचे डिटेल द्यायचे नाहीयेत. पेमेंट करण्यासाठी मी माझ्या बँकेचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये अकाउंट होल्डरचं नाव कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी, आपल्या क्लासचं नाव हेच अकाउंटचं नाव आहे. त्याच्यानंतर अकाउंट टाईप करंट आहे आणि अकाउंट नंबर इथे दिलेला आहे. तुम्हाला इथे इंटेलचं टच सापडेल. 80386 हा इंटेलचा सगळ्यात महत्वाचा प्रोसेसर आणि 80386 हा त्याचा को प्रोसेसर असा मी चॉईस नंबर घेतला आहे. त्यामुळे 5921 हा HDFC चा प्रिफिक्स आहे. 80386 80387 सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला. IFS कोड आणि मग ब्रांच नेम, बँक नेम आणि बँक ऍड्रेस लागत नाही. आता इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की UPI पेमेंट हे आत्ता अलाउड नाहीये. याचं कारण काय की UPI ला रिसिव्हर एंडला लिमिट असतं. आम्ही वेबसाईट आणि पेमेंट गेटवेच्या मागे आहोत आता. पुढच्या बॅच पासून ते ऍक्टिव्ह होईल तेव्हापासून हा प्रॉब्लेमच येणार नाही. पण ह्या पर्टिक्युलर स्लॉटसाठी तुम्हाला माझं प्रॉपर बँक नंबर आणि IFS कोडवरनं काम करावं लागेल. हे का इम्पॉर्टंट आहे, कारण UPI मध्ये 1 लाखापेक्षा जास्त पैसे मी ऍक्सेप्ट करू शकत नाही एका दिवशी. त्यामुळे बऱ्याच जणांना असा मेसेज येतो की रिसिव्हर्स लिमिट हॅज रिच्ड आणि त्याचा अर्थ न कळल्यामुळे असं गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि मग लोक थोडेसे पॅनिक मोडमध्ये येतात, अरे का पैसे जात नाहीयेत माझे वगैरे. त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा की पेटीएम, गुगल पे, फोन पे, भीम ॲप ह्यासारख्या UPI ऍप्लिकेशनचा वापर करून पेमेंट करायचं नाहीये. त्या UPI ऍप्लिकेशन मध्ये जो बँक ट्रान्सफरचा ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट नंबर आणि IFS देऊन ट्रान्सफर करू शकता, तेही UPI पेमेंट समजलं जातं, तेही अलाउड नाहीये. राईट. तुमच्याकडे ऑप्शन काय राहतो, इंटरनेट बँकिंगचं सॉफ्टवेअर वापरायचं. म्हणजे तुम्ही जी बँक असेल, HDFC असेल, कुठलीही IDBI असेल, स्टेट बँक ग्रुप असेल, त्याच्यामध्ये इंटरनेट बँकिंग वापरायचं आणि त्याच्यामध्ये NEFT किंवा IMPS मोड वापरायचा. आता एवढ्या छोट्या अमाऊंटला आता युजली बेनिफिशियरी ऍड करावा नाही लागत, पण करावा लागला तर मग माझा अकाउंट नंबर आणि IFS कोड वापरून हे अकाउंट तुम्ही बेनिफिशियरी म्हणून ऍड करायचं आणि तो बेनिफिशियरी अर्ध्या तासाने ऍक्टिव्हेट झाला की तुम्ही अकाउंट 50,000 पर्यंत 24 तासाच्या आत सुद्धा ट्रान्सफर करू शकता. सो तुम्ही अर्ध्या तासात करू शकता पेमेंट. मी मुद्दाम हे आज का सांगतोय, कारण जर का तुमचं इंटरनेट बँकिंग एनेबल नसेल, ते करायचं असेल तुम्हाला किंवा बेनिफिशियरी ऍड करून ठेवायचा असेल तर तो आज करून ठेवा. तुम्ही ऍडमिशन घ्याल न घ्याल पुढची गोष्ट आहे, पण तुम्हाला अकाउंट तर आता ऍड करून ठेवा, नंतर डिलीट करा वाटल्यास बेनिफिशियरी नाही ऍडमिशन घेतली तर. पण असं व्हायला नको की ऐन वेळी ऍडमिशन घ्यायची तुम्ही कंटाळा कंटाळा केला, प्रोक्रॅस्टिनेट केला आणि शुक्रवारी जाग आली तुम्हाला आणि मग आता तुमच्याकडे हा बेनिफिशियरी ऍडेड नाहीये. असं शक्यतो होऊन देऊ नका. त्यामुळे हे डिटेल आजच तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ते मी क्लासवर पाठविणार, म्हणजे ग्रुपवर पाठविनाच परत. ठीक आहे. आणि हा एक गोष्ट आहे, तुमच्या बँकेचं जर काय ऍप असेल ना, जसं SBIचं योनो ऍप आहे ते तुम्ही वापरू शकता बरं का. UPI ऍप वापरायचं नाही कुठलं. त्याच्यामध्ये मेनली पेटीएम, गुगल पे आणि फोन पे ही 3 अतिशय पॉप्युलर आहेत आणि भीम ऍप आपलं गव्हर्नमेंटचं ऍप आहे ते. ह्या 4 ऍप्लिकेशन्सना आणि अजून कुठली UPI बेस्ड ऍप्लिकेशन असतील तर त्यांना परवानगी नाहीये. पण तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरू शकता. आणि आता हे झाल्यानंतर 3 इमेजेस तुम्हाला अपलोड करायचे आहेत पेमेंट झाल्यानंतर. एक म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट ID असणारा फोटो, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हा अपलोड करायचा. आय कार्ड साईज फोटो आहे तो अपलोड करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे इंटरनेट बँकिंग वापरून किंवा योनो ऍप वापरून जे ई पेमेंट कराल ते पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर असं येतं बघा की हे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाले आणि तिकडे एक ट्रान्झॅक्शन ID येतो. तो
ट्रान्झॅक्शन आयडी असणारा स्क्रीनशॉट अपलोड करा, कारण व्हेरिफिकेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझ्याकडच्या एंट्रीज आणि तुमचे ट्रान्झॅक्शन आयडी हे परत व्हेरीफाय केले जातात, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म सबमिट कराल तेव्हा तुम्ही जे काही फॉर्म मध्ये सबमिट केलं ते तुम्हाला ईमेल होईल. त्यामुळे तुमच्याकडे जबरदस्त प्रूफ असणार आहे की तुम्ही हा फॉर्म भरलाय. असं होऊ शकणार नाही की अरे सगळं पेमेंट वगैरे केलं पण आपल्याकडे काही प्रूफ नाहीये. सबमिट केलं रे केलं की तुमच्या तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही काय काय चॉईसेस केलेत हा रिस्पॉन्स तुमच्या ईमेलवर येईल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, आम्ही पैसे भरले, आम्ही गव्हर्नमेंट आयडी, आय कार्ड साईज फोटो आणि सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट अपलोड केला. व्हॉट नेक्स्ट? आम्ही पुढच्या शनिवारी आम्हाला लिंक कशी मिळणार? ऐका काय करायचं. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणं मात्र कंपल्सरी बरं का. आणि फॉर्म भरायला जर का काही प्रॉब्लेम आला, म्हणजे तुम्ही फी भरली आहे आणि फॉर्म भरायला प्रॉब्लेम आला, तर आम्ही सांगतो त्या नंबरवर ईमेल आयडी आणि एक नंबर देतो. आनंद क्लासचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा युट्यूबवर पण टाका आणि याच्यावर पण टाका. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि फॉर्म जर का भरला गेला, तुमचा व्यवस्थित फॉर्म भरला गेला, तर मग तुम्ही जर का सोमवारी फॉर्म भरला असेल तर पुढच्या दिवसाच्या नाईट पर्यंत तुम्हाला रिप्लाय येईल. म्हणजे सोमवारी फॉर्म भरला असेल तर मंगळवारी एंड पर्यंत तुम्हाला रिप्लाय येईल. मंगळवारी भरला तर बुधवार एंड पर्यंत. आम्ही हे मॅक्सिमम आमच्यासाठी वेळ घेऊन ठेवलाय. युजली आम्ही त्या त्या ऍडमिशन त्या त्या दिवशीच प्रोसेस करतो 99.99% ऑफ द टाइम. पण कधी असे जर का इश्यू आले ना की फॉर्म कोणाचं सबमिट होत नाही, हे नाही, म्हणून आम्ही एक दिवस मागून घेतला. युजली तुम्ही ज्या दिवशी पेमेंट कराल, तुम्ही जर का डे टाइमला पेमेंट केलं ना तर नाईट टाइम पर्यंत तुम्हाला रिप्लाय येऊन जातो. काय आहे त्या रिप्लायमध्ये? तुमची फुल अँड फायनल रिसिप्ट. त्याच्यामध्ये पूर्ण, जशी मला आता टॅक्स इनव्हॉइसेस सगळे सबमिट करावे लागतात ना, त्यामुळे माझं नाव, क्लासचा पत्ता, माझा ईमेल आयडी, माझा फोन नंबर, माझा कंपनीचा रजिस्ट्रेशन आयडी असतो तो, हे सगळं असणारी प्रॉपर एक फुल अँड फायनल रिसिप्ट तुम्हाला मिळेल तुम्ही पेमेंट केल्याची. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, ऍडमिशन घेतलेल्यांचा व्हॉट्सअप ग्रुप. आता तुम्ही जो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय तो टेम्पररी आहे, तो इनॅक्टिव्ह होणार आहे नंतर, ओपन फॉर ऑल सेशन झाल्यानंतर. हा मेन आयडिया आहे. मग त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल. त्या लिंकवर टॅप केलं की मला ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या अशी रिक्वेस्ट आमच्या साईडला जनरेट होईल. आणि मग तुमचा फोन नंबर हा फॉर्म मध्ये जे आम्हाला फोन नंबर आले त्याच्याबरोबर मॅच झाला की मग तुम्हाला त्या ग्रुपमध्ये इन करून येण्यात येईल. आणि इन करून झालं की मग डायरेक्ट आम्ही रिचेबलच आहोत. म्हणजे तिथे लिंक मिळाली नाही असं होऊ शकत नाही, कारण त्याच ग्रुपवर सगळ्यांना लिंक पाठवली जाते. आणि ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम कुठेही प्रॉब्लेम आला तर आम्ही admin@corecodeacademy.com आणि हा क्लासच्या फोन नंबरवर रिचेबल असू. रादर हा हा जो क्लासचा फोन नंबर आहे हा ते ओपन सेशन मध्ये पण आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही रिचेबल आहोत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आय होप हे कळतंय तुम्हाला. सो थोडक्यात काय की डोंट गेट पॅनिक्ड ओव्हर एनिथिंग. आतापर्यंत 185 बॅचेस घेतलेल्या आहेत. 2020 पासून 2000च्या वर लेक्चर झाली आहेत माझी, आणि सगळ्याला असंच ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, गुगल फॉर्मवरच केलंय. मध्ये फक्त एकदा VSIDU वापरलं होतं मागच्या स्लॉटला सॉरी. त्यामुळे आतापर्यंत असं कधीच झालेलं नाहीये की फी आलीये पण लिंक मिळाले नाहीत किंवा क्लासला ऍक्सेस मिळाला नाहीये. ठीक आहे. आता सुद्धा पायथॉन बॅच तुमची 50 लॉन्च झाली, 177 ऍडमिशन झालेले आहेत, 89 प्रोफेशनल आहेत, रेस्ट ऑफ द स्टुडंट आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम आला नाही, सगळं स्मूथली चाललेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे अगदी मोस्ट रिसेंट बॅच जी लॉन्च झाली ती मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे. व्यवस्थित झालं. 177 पीपल हॅव टेकन ऍडमिशन फॉलोइंग द सेम प्रोसेस. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही पॅनिक होऊ नका. आम्ही इथे सपोर्ट करायला आहोत या बाबतीमध्ये डेफिनेटली. त्यामुळे डोंट पॅनिक हा मेसेज कळला असेल तर लाईक करा. ठीक आहे. म्हणजे डोंट पॅनिकला मी ऍडमिशन प्रोसेस पण अख्खी समजली आहे असं मी गृहीत धरतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला काही कारणाने असं वाटलं की अरे फी भरली आहे पण अजून त्यांनी सांगितलेले वेळ पास झाली आहे तरी ईमेल आलेला नाही, असं 99.99% केसमध्ये होणार नाही. पण झालं समजा तर आम्हाला नक्की रीच करा. पण एक गोष्ट नक्की,
फॉर्म जर का भरायला प्रॉब्लेम आला ना तर इमिजिएटली रीच करा, कारण तुमचं पेमेंट झालंय पण फॉर्म नाहीये तर आमच्याकडे तुमची एंट्रीज नाहीये. त्या केसमध्ये ह्या ईमेलवर सांगायचं की हा फॉर्म शक्यतो येत नाही, पण मी सगळ्या केसेसचा विचार करतोय रे. सगळ्या केसेसचा विचार करून नाही आला तर आमचे ऍडमिन सॉल्व्ह करतील हा इश्यू. ठीक आहे. ऑल राईट. राधिका मॅम, अजून काही सांगायचं आहे का? ऍडमिन राधिका मॅम. राधिका मॅडम जे आहे त्यांच्याकडे हा हा जो क्लासचा फोन नंबर आहे तो राधिका मॅडम आन्सर करतात. शी इज माय वाईफ. त्यामुळे असंही नाही की तुम्ही कुठल्या थर्ड पर्सन तुम्हाला रिस्पॉन्स देतोय. माझी बायको, लग्नाची बायको आहे ती तुला उत्तर देते. त्यामुळे हा सुद्धा फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस माझाच आयडी हा फोन नंबर हे लक्षात घ्या. फक्त हा क्लासचा आहे की माझी वाईफ हँडल करते. हे सगळं क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येईल, डोंट वरी. ओके. त्यामुळे आता राधिका मॅम युट्यूबवर काही आहे का बघ. हा व्हॉट्सअप नंबर फॉर्म भरायचा ते सांगितलं ऑलरेडी मी. ते विस्ताराने सांगितलेलं आहे का. सिम कार्ड दोन असतील तर अं, हा, ठीक आहे. ऑल क्वेश्चन्स आर आन्सर्ड ऑन युट्यूब. ठीक आहे. दॅट्स इट. आता आपला दुनियादारीचा पार्ट संपला सगळा. तर उद्यापासून टेक्निकल जर्नी सुरू होणार आपली, लाईव्ह कोडिंग पासून आणि ती एंड पर्यंत आता टेक्निकल. सेकंड म्हणजे पहिलं आता उद्याचं लेक्चर आणि तिसऱ्या लेक्चरच्या माझ्यासाठी काही फरक नाही. फक्त तिसऱ्या लेक्चरला जे फी भरून आले त्यांना मी शिकवणार, पण आता मी उद्यापासून पूर्ण शिकवण्याच्या मोडमध्ये जाणार आहे. ओके. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाइम. आपण उद्या भेटूच सगळे. लास्ट डेट ऑफ ऍडमिशन शुक्रवारी, पुढचा शुक्रवार म्हणजे मी तुम्हाला डेट सांगितलेली आहे इकडे. 19 तारखेला संध्याकाळी 6च्या आत ऍडमिशन करा. आणि प्लीज ही विनंती आहे की प्रोक्रॅस्टिनेट करून अगदी लास्ट मिनिटला ऍडमिशन घेऊ नका, कारण इट क्रिएट्स लॉट ऑफ अँझायटी फॉर एव्हरीबडी. ठीक आहे. अगदी काही तुमच्या घरी सिच्युएशन वगैरे असेल तर ठीक आहे, कारण का 2 लेक्चर झाल्यावर तुम्हाला इनफ वेळ आहे हे असेस करण्यासाठी ऍडमिशन घ्यायची का नाही. त्यामुळे फक्त ती प्रोलॉंग करू नका घ्यायची असेल तर. पण आमच्या साईडने आम्ही सांगून ठेवतोय शुक्रवारी म्हणजे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रात्री 6. ठीक आहे. ओके. मीटिंग लीव्ह केली तरी चालेल. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग अँड गिव्हिंग युअर टाइम. बाय बाय. सी. हो. हो. सेम बॅचला सेम आयडी दिला तर चालेल, काहीच हरकत नाही. आनंद, श्रद्धा, राधिका मॅडम, करायची मीटिंग एंड फॉर ऑल. अजून कोणी आहे का? अगदी कोणी लास्ट मिनिटला आन्सर येईपर्यंत. इज देअर एनीबडी? नो. ओके. बाय बाय. उद्या भेटू. आनंद, रेकॉर्डिंग स्टॉप.